राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या पोस्टरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो असल्याचं दिसून आले आणि त्यामुळे विरोधकांनी यावरून जोरदार टीका सुरू केली. रायगड मतदारसंघात नवनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले बॅनरवर अनेक स्थानिक नेत्यांची छायाचित्र होती. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांची छायाचित्र नसल्यामुळे अनेकांच्या भावया उंचावल्या. हा मुद्दा समोर येताच विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पक्षातील इतक्या मोठ्या नेत्यांची छायाचित्र नसणे ही केवळ तांत्रिक चूक नसून यामागे काही वेगळा राजकीय संदेश आहे का, असा सवाल उपस्थित केला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातील योगदान लक्षात घेता त्यांच्या फोटोचा अभाव अनेकांना खटकला. या संपूर्ण वादानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केलं की स्थानिक पातळीवर अनेक कार्यक्रम होत असतात आणि कार्यकर्त्यांकडूनच बॅनर तयार केले जातात. अशाच एका ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो राहून गेला याबद्दल त्या दिलगिरी व्यक्त करतात, असं त्यांनी नमूद केलं. आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये असंही म्हटलं की बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरू नये. पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे आणि त्याचे स्थान अढळ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर त्यांनी विरोधकांनाही टोला लगावत असं म्हटलं की स्थानिक पातळीवरील छोट्या गोष्टींचा मोठा मुद्दा बनवून त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे असंही म्हटल्या की या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली की स्थानिक पातळीवरील एका चुकीला मुद्दा ठरवणारी यंत्रणा कशी काम करते हे लक्षात आलं. अजित पवार हयात असताना त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आज पश्चाताप होत असेल, असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसंच सुनेत्रा पवार या पक्षाच्या कुटुंब प्रमुख असल्यामुळे आमच्या चुकीबद्दल आम्हाला कान पकडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. या सर्व घडामोडींमुळे रायगडमधील हा बॅनर वाद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. एका साध्या पोस्टमधून निर्माण झालेला हा वाद पक्षातील अंतर्गत नाराजीचा संकेत देतो का, की केवळ कार्यकर्त्यांकडून झालेली चूक आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान आदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद थांबेल का, की विरोधक यावरून पुन्हा राजकारण तापवतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एका बॅनरवरील फोटोमुळे इतका मोठा राजकीय वाद निर्माण होणं हे सध्याच्या राजकारणातील संवेदनशील वातावरण दाखवून देत आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. पण सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर अनेक ठिकाणी टीका केली जात आहे.